नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपले स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागात आपण छोट्या गुंतवणुकीतून मोठा परतावा याबाबत जाणून घेतलं. आजच्या भागात आपण बचत आणि सेवानिवृत्ती अर्थात सेव्हिंग अँड रिटायरमेंट याबाबत जाणून घेणार आहोत. जीवनाच्या उमेदीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवून आयुष्याच्या संध्याकाळी त्याचा पुरेपूर विनियोग करता यावा याचे नियोजन म्हणजेच रिटायरमेंट प्लॅनिंग. पूर्वीच्या काळी सरकारी नोकरदारांना पेन्शन योजना होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पेन्शन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. मात्र 2004 पासून ही पेन्शन योजना बंद करण्यात आली. ही जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी लढा उभा राहिला असला तरी सध्या सत्तेतील कोणतेही सरकार त्या बाजूने निर्णय देण्यास तयार नाही. काही राज्यांनी लोक आग्रहास्तव तो निर्णय घेतला असला तरी आर्थिकदृष्ट्या तो परवडणारा नसल्यानं केंद्र सरकारने त्याला हिरवा कंदील दाखवलेला नाही. हा मुद्दा योग्य की अयोग्य याबाबत आपण चर्चा करणार नसून पेन्शन आणि त्याची गरज हा मुद्दा आपण समजून घेऊया. सर्वांसाठी पेन्शन या मागणीनुसार NPS अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेबाबत टप्प्याटप्प्याने आणि सविस्तरपणे जाणून घेऊया. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना त्याचे दीर्घकालीन लाभ मिळावेत, भविष्याची तरतूद व्हावी याचा प्रामुख्याने विचार केला जातो. आयुष्याच्या संध्याकाळी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक आणि तरतूद केली जात होती. पूर्वीच्या काळी शेतजमीन किंवा सोने खरेदी करून ठेवले जायचे. खरं तर तो एक राजमार्गच म्हणावा लागेल. मात्र सध्याच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक महिन्याला खर्चापोटी ठराविक रक्कम लागते. साहजिकच एकत्र पैसा हातात येणं हे मोठं लक्षण असलं तरी महिन्याला ठराविक रक्कम हाती मिळत राहणं अत्यंत गरजेचं असतं. ही बाब जाणून घेऊनच पूर्वी पेन्शनची आखणी करण्यात आली होती. कालांतरानं त्यामध्ये अनेक नियम बदलले आणि खाजगी स्तरावरील व्यक्तींना देखील पेन्शन मिळावी अशी मागणी जोर धरू लागल्याने केंद्र सरकारने NPS अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम सर्वांसाठीच आणली. या योजनेत सरकारने कोणत्याही भारतीय नागरिकाला वयाच्या 65व्या वर्षापर्यंत सहजपणे गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. ही मार्केट लिंक्ड म्हणजे शेअर बाजाराला डायरेक्ट लिंक केलेली योजना असल्यामुळे शेअर बाजारात मोठा परतावा मिळाला तर साहजिकच NPS मधूनही आपल्याला चांगला परतावा किंवा रिटर्न्स मिळणार. सर्वसाधारणपणे वार्षिक 9 ते 12% इतका व्याजदर आपल्याला मिळू शकतो असा अंदाज ही NPS प्रणाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये मासिक केवळ 250 रुपये इतकी रक्कम गुंतवून देखील सहभागी होता येतं. रिटायर होत असताना एक मोठा कॉर्पस फंड स्वतःच्या हाती असावा आणि त्यातून चांगला परतावा मिळून मासिक काहीतरी रक्कम हातात मिळत राहावी हा या योजनेमागील हेतू आहे. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये केवळ पेन्शनचाच फायदा मिळतो असं नाही तर अनेक कर लाभ देखील मिळतात. प्राप्तिकर कायदा 1961 नुसार विविध प्रकारचे डिडक्शन्स NPS मधील गुंतवणुकीवर घेता येतात. या योजनेला अनेक प्रकारची लवचिकता म्हणजेच ऑप्शन्स देण्यात आले आहेत. आपल्याला पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजर देखील नेमता येतो. ऑटो चॉईस ही संकल्पना सुद्धा वापरता येते. त्या व्यतिरिक्त विविध पर्याय आहेत की ज्यांचा वापर आपल्याला स्वतःच्या गरजेनुसार करता येतो. ही गुंतवणूक करत असताना लिक्विडिटी म्हणजेच जेव्हा गरज भासेल तेव्हा पैसा उपलब्ध होणार का हा महत्त्वाचा प्रश्न देखील सोडवण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या प्रमाणामध्ये काही टक्केवारीमध्ये पैसे जेव्हा गुंतवणूकदाराला लागतील किंवा त्याची गरज भासेल तेव्हा काढून घेता येतात. त्याच धर्तीवरती अटल पेन्शन योजना देखील अस्तित्वात आहे. पूर्वीपासूनच PPF म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना देखील अस्तित्वात आहे. त्याचबरोबरीनं पोस्टल बचत खातं, पोस्टल RD असे विविध पर्याय पारंपरिक पद्धतीनं भारतामध्ये उपलब्ध आहेत.
यापैकी आपल्यासाठी नेमकी योजना कोणती योग्य ठरेल याबाबत आपण कोणत्याही इन्व्हेस्टर प्लॅनरशी चर्चा करून निर्णय घेऊ शकता. चला तर मग मंडळी, आज येथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.